नाशिक जिल्ह्यात सध्या निवडणूक वाऱ्यांची चाहूल लागली आहे आणि त्याआधीच सुरू झाली आहे भाजपची मोठी इनकमिंग सर्जरी। मित्रपक्षांपासून विरोधकांपर्यंत भाजपने चावलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाने संपूर्ण जिल्हा ढवळून निघालाय। सिन्नर, कोकाटे यांना लक्ष्य करणारा पहिला बाण। सर्वात पहिले सिन्नरमध्ये राजकीय त्सुनामी उठली। राष्ट्रवादीचे प्रभावी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेले उदय सांगळे भाजपमध्ये दाखल झाले। हा प्रवेश म्हणजे कोकाटे यांच्या गोट्यात एक थेट राजकीय गोळी। भाजपची पहिली चाल मेटिक्युलस, कॅल्क्युलेटेड आणि अचूक। दिंडोरी, नरहरी झिरवाळांना दिलेला दुसरा धक्का। दुसरी चाल खेळताना भाजपने दिंडोरीत राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळा यांनी मजबूत केलेला गडही हादरवला। त्यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपने सुनीता चारोस्कर यांना आपल्या गोट्यात सामील करून मैदानात उतरवले। दोन मंत्र्यांच्या दिशेने गेलेल्या या सलग चालींमुळे भाजपने स्पष्ट संदेश दिला, नाशिक जिल्हा आम्ही सोडणार नाही। आता भाजपचा मोर्चा शिवसेनेकडे, शिंदे गट पक्षाकडे। राजकीय पटावर पुढील टार्गेट मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ आणि इथे आहे शिवसेना शिंदे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दादा भुसे, ज्यांच्यासाठी हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून सुरक्षित मानला जात होता। मात्र आता समीकरणं बदलणार अशी लक्षणं दिसू लागली आहेत। मालेगाव बाह्य, बंडू काका बच्चाव भाजपचा गुप्तशस्त्र। विधानसभेला दादा भुसे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे बंडू काका बच्चाव अचानक चर्चेत। गावोगावी त्यांचा स्वतंत्र जनसंपर्क जाळं, निवडणुकीत त्यांनी दाखवलेली कडवी स्पर्धा, यामुळे ते आधीच दादा भुसे यांना टक्कर देणारे एकमेव अपक्ष म्हणून ओळखले जात होते। आता बातमी अशी की भाजपने बंडू काकांना कमळ हाती देण्याची तयारी केली आहे आणि बंडू काकांनीही प्रवेशाचे संकेत दिल्याने मालेगाव बाह्यची समीकरणं पूर्णपणे उलथण्याची शक्यता। दादा भुसे यांच्यासाठी मोठं आव्हान। बंडू काका हे स्वतःचा प्रभाव असलेले नेते, त्यांचा स्वतःचा गट, स्वतःचे समर्थक आणि मोठा जनाधार। त्यामुळे जर ते भाजपच्या रंगात रंगले तर मालेगाव बाह्याचा सामना एकतर्फी राहणार नाही। चर्चा जोरात, दादा बसून समोर बंडू काका उभे राहणार आणि हीच चर्चा सध्या मालेगावात राजकारणाला तापवत आहे। नाशिक जिल्हा रणांगण बनला। भाजपची रणनीती स्पष्ट आहे, विरोधकांमध्ये फूट पाडणे, प्रभावी नेत्यांना खेचून घेणे आणि मित्रपक्षांनाही झोपेतून उठवणे। कोकाटे, झिरवाळ, भुसे या तीन मोठ्या नेत्यांच्या गोट्यात भाजपने केलेली घुसखोरी नाशिक जिल्ह्यात मोठा भूचाल घडवत आहे। आता एकाच प्रश्नावर सर्वांचे लक्ष, येत्या निवडणुकांत या फोडाफोडीचा फायदा भाजपला मिळणार की त्याचे उलट परिणाम होणार। राजकारण तापले आहे आणि नाशिक जिल्हा आजवरपेक्षा जास्त हाय व्होल्टेज बनला आहे।